तालुका लेवलवर आमचे जे स्थानिक तहसीलदार, नायब तहसीलदार पुरवठ्याचे, तसेच सप्लाय इन्स्पेक्टर, त्यांच्या हाताखाली काम करणारी यंत्रणा, एकूण 4 जणांचं पथक आम्ही स्थापन केलं आहे. ह्या पथकामार्फत सर्व गॅस एजन्सीची, पेट्रोल पंपाची तपासणी केली जाईल. त्या गॅस एजन्सीचा डेली स्टॉक, पेट्रोल पंपाचा स्टॉक त्यांचा डेली मेंटेन होत आहे का, याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आमची प्रशासनाची आहे. आणि कंपनीच्या सर्व सेल्स ऑफिसरलाही आम्ही सक्त सूचना दिल्या आहेत की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हेडक्वार्टर सोडू नका. ज्या ज्या ठिकाणी अशा काही समस्या येतील त्या ठिकाणी कंपनीचे सेल्स ऑफिसर तात्काळ हजर होऊन तेथील समस्या ते सोडवतील. त्यामुळे कुठेही गॅस, पेट्रोल, डिझेल आणि CNGचा आज तरी कुठेही पुरवठा खंडित होणार नाही या दृष्टीने सोलापूर प्रशासन सज्ज आहे. जे योग्य वाटतं त्या तुम्ही उपाययोजना करा आणि ज्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना वेळोवेळी अपडेट देतो. तुम्ही ग्राउंड लेवलला उतरा आता. बरं, आपण त्यांच्या इतर वेळेत आपण काय त्यांना, आज परिस्थिती अशी की राष्ट्रहित आहे हे रेकॉर्ड नका बरोबर का? सोलापूर जिल्ह्यामधून अख्खा मराठवाड्यात इकडं तिकडं सर्व सप्लाय होत आहे आणि अशा वेळेस जर घरचे उपाशी राहिले तर बघा एक आज गॅस घेतला ना नंतर पुढचा गॅस 25 दिवसांचा. याच्यामध्ये काय माहिती का, पहिलं कसं होतं, तुम्ही आज 8 दिवसांचा गॅस बुकिंग करता तुम्ही एजन्सीवाला देणार नाही, त्याला आता लिमिट घातला की वेट 25 दिवस पुढचे गॅस, पुढचे 25 दिवस. कारण ह्याच्यामध्ये काय होईल, एजन्सीवाले काय करतात,